नमस्ते, मी मॉम हेल्थ केअर मधून सौरभ सर. आज आपल्यासोबत आई आहेत. तर आईचा आपण थेरपीचा अनुभव जाणून घेऊयात. नमस्ते आई. नमस्ते. सर्वप्रथम तुझं नाव सांग सगळ्यांना. माझं नाव मेघा जयंत तारते. आई, तू कुठे राहिलायस? मी तांबटाळी, विश्वकर्मा फोटो स्टुडिओ. ओके ओके. तुला या थेरपी बद्दल, मॉम हेल्थ केअर सेंटर बद्दल कसं काय समजलं? आमच्याकडे दुकानात सोपान चव्हाण होते, त्यांची मी रील बघितली इन्स्टाला आणि म्हटलं सोपान चव्हाण एकदम मध्ये आजारी होते आणि एकदम छान दिसले, फ्रेश. सोपान चव्हाण बाबा आपल्या थेरपीला यायचे. आमच्या दुकानात होते. त्यामुळे म्हटलं मी का बघूया तरी जाऊन, म्हणून मी मे मध्ये आली इथे आणि 2 दिवस थेरपी घेऊन गेली. पण काही घरात प्रॉब्लेममुळे मी येऊ शकली नाही. आता तुला किती दिवस झाले आता थेरपी तू घेतेस? जून पासून 2 महिने झाले. जून पासून रेग्युलर येते. 2 महिने. थेरपीला यायच्या आधी तुला काय काय त्रास होते? खूप मला सगळेच जॉईंट पेनचे त्रास होते, मणक्याचे. आणि मार्च मध्ये मला अचानक माझा पाय पुढे नाही सरकता येईल. तेव्हा मग काय झालं म्हणून हे केलं MRI. तर माझे 4 मणके पूर्ण हल्लेले आहेत. तर मग डॉक्टरनी ऑपरेशन सांगितलं, पण डॉक्टर बोलले जरा महिन्यानी आपण बघू, महिन्यानी. आणि मग मी जून पासून हे समजलं असून जून पासून मी रेग्युलर यायला लागली. आणि मग म्हटलं मला पण जरा 10-12 दिवस झाल्यावर खूप बरं वाटायला लागलं. ऑपरेशन मोठं आहे, पण ते डॉक्टर काय बोलले जरा पुढे बघू. बरोबर. असं तुला 15 दिवसातच लगेच खूप अगदी 10-12 दिवसात. आणि मेन म्हणजे मला पॉझिटिव्ह वाटायला लागलं. मी एकदम मार्च पासून जे समजलं मला मणक्याचा त्रास, म्हणजे मी नैराश्यातच गेलेली होती. ते इतकं मला फ्रेश वाटायला लागलं. आता मी घरी सकाळी पटकन आटपते आणि कधी एकदा सेंटरमध्ये येते थेरपीला, असं झालंय. आणि माझं मध्ये 65 ते 66 वजन आज 2-3 वर्ष हालतच नव्हतं अजिबात. म्हणजे पूर्वी एकदमच भरपूर होतं, 83च्या वर होतं. नंतर मी डाएट करून केलं कमी, पण आता 2-3 वर्ष हालत नव्हतं. ते एकदम आता 2 किलो कमी झालं. आता 63 वर आलं. म्हणजे आईचं 2 किलो वजन रेग्युलर 2 महिने थेरपी करून 2 किलो वजन कमी झालेलं आहे. 63 वर आलं. खूप बरं वाटलं. थायरॉइडचे माझी गोळी आहे ती आहे, वाढली नाहीये. रिपोर्ट आता ब्लडचे काढले ना महिन्यापूर्वी, ते थायरॉइड नॉर्मल आहे, कोलेस्ट्रॉल नॉर्मल आहे, ते पण पूर्ण नॉर्मल आले. म्हणजे तुला थायरॉइड होतं, मणक्याचा त्रास होता, बीपी आहे, ते नॉर्मल आलंय. चांगली गोष्ट आहे. म्हणजे बघा आईला कुठले कुठले त्रास आहेत आणि आता 2 महिने ती रेग्युलर थेरपी घेते. मला वाटतं तुला मणक्याच्या ऑपरेशन देखील सांगितलेलं होतं. ऑपरेशन मोठं आहे अगदी, पण ते डॉक्टर पण बोलले की हे चाललंय, ते तुमचं रुटीन छान आहे. आपण ऑपरेशन शक्यतो टाळायचं, कारण खूप ते डीप आहे. आणि त्याच्यातनं जे आता तुम्ही चालत्या बोलताय तर ते पण उठलात तर छान उठाल, पण नाही उठलात तर मग आपण ऑपरेशन टाळू. आणि हे जे चाललंय तुमचं बेडचं मी सांगितलं त्यांना, तर ते बोलले नाही सगळं चालू. मॉम मॅट सांगितलं त्यांना, तर ते बोलले चांगलंय, आपण 3 महिन्यांनी मग डिसिजन मी आपली पिशवी घेऊन गेलेली मॉम मॅटची ऍड. म्हणजे की हॉस्पिटलची माझी ट्रीटमेंट चालू होती. म्हणजे आईला इथे यायच्या आधी आपल्या स्पाईनचा त्रास होता, थायरॉइड होतं, वजन देखील वाढलेलं, बीपी होतं. पण आता ती रेग्युलर 2 महिने थेरपी घेते. मला वाटतं आईला 15 ते 20 दिवसाचा आराम यायला लागला आणि ते आता रेग्युलर थेरपीला येते. आई, तू इथे रोज थेरपीला तर येतेस, पण इथे तुला कसं वाटतं रोज? एकदम फ्रेश वाटतं. म्हणून सकाळी उठल्यावर मी कधी आटपते घरातलं आणि इथे येते असं होतं. आणि माझ्या मी सुनेला पण लगेच 4 दिवसात जॉईन केली. बरोबर. ती फक्त दुपारी एकटीच नाही आली तर तिने तिच्या मुलीला, सुनेला लगेच थेरपीला त्यांच्यासोबत घेऊन येते आणि त्यांना देखील चांगला असा फरक आपल्या मॉम मेटच्या थेरपीमुळे येत आहे. तर आई, आपल्या मॉम हेल्थ केअर थेरपीमध्ये जे लोक थेरपीला येत आहेत किंवा नवीन लोक येतात, त्यांना तू एक काय संदेश देऊ शकशील? नाही, न चुकता, न आळस करता सगळ्यांनी यावे आणि ह्याचा अनुभव घ्या. कारण मला तो खूप चांगला आलाय आणि माझ्या सुनेला पण अनुभव आले. त्यामुळे तुम्ही पण टाळू नका. मी पण मे मध्ये पूर्ण मे महिना आळस केला, आज जाऊ उद्या जाऊ, पण मी जून पासून जे आले ते अजूनपर्यंत आता एकही सुट्टी नाही घेतली. म्हणजे आई आपण समजतं की थेरपी रेग्युलर केली, आपली एक्सरसाइज जशी आपण रेग्युलर करतो तशी थेरपी पण आपल्याला तेवढीच गरजेची आहे. मग आईला एवढा चांगला रेग्युलर थेरपी करून आईला चांगला एक फरक पडलेला आहे. पण तुम्ही पण असा प्रयास करा की रेग्युलर थेरपी करण्यासाठी. तर आई, आपली मॉमॅटची थेरपी घेतेस, तर आपली मॉमॅट कशी आहे? लय भारी. मॉमॅट लय भारी. मार्ट सेंटर लय भारी. आणि सौरभ सर पण लय भारी. थँक्यू आई.